किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा, माझ्या शिवबांचा दरारा. आजच्या या शिवमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग व माझ्या शिवरायांच्या मावळ्यांनो, आई जिजाऊंचे पुत्र गोर गरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी राजांना माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम आपणा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलम अन्यायाने महाराष्ट्रातील जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होत. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बाल शिवबाला रामकृष्णांच्या गोष्टी सांगत. जिजाऊंच्या संस्कारांनी शिवराय घडत होते, त्याचबरोबर तलवारबाजी घोडेस्वारी देखील शिकत होते. मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवरायांनी रायरेशाच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. कोण होते हे मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. मावळे अंगाने होते रांगडे, दिसायला साधे बोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली आणि तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्याच्या प्रचंड विस्तारामुळे त्याचे नाव प्रचंडगड ठेवले. त्यानंतर स्वराज्याची घोडदौड वेगाने सुरू झाली. कोंढाणा, पुरंदर, राजगड असे किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. स्वतःची राजमुद्रा तयार केली. त्यानंतर रायगड किल्ला जिंकला. भोरप्या डोंगरावरील प्रतापगड जिंकला. शिवरायांची हिंदवी स्वराज्याकडे ऐकूच चालू असताना 1659 साली अफझल खानाच्या रूपात स्वराज्यावर मोठे संकट आले. अफझल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. जो तो चिंतातुर होता. आता महाराजांचं काय होणार? तहाची बोलणी दोन्ही पक्षाकडून सुरू झाली. शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरले. भेटीच्या दिवशी काय झाले? होता धिप्पाड असा अफझल खान. शिवरायांना ठार करण्या बगलेखाली दाबली मान. दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार. शिवरायांचा फाटला अंगरखा, चिलखताने वाचले प्राण. चपळाईने राजांनी खानाच्या पोटावर वाघ नखाने केला मार. बिचव्याने खानाचा कोथळा बाहेर काढून संकटावर केली मात, संकटावर केली मात. अफझल खानाशी सामना, पन्हाळगडील वेढा, शाहिस्ते खानाचे आक्रमण, पुरंदरचा तह, बादशाही कैद, अशा अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अशा अनेक स्वामिनिष्ठ सेवकांच्या मदतीने व युक्ती चातुर्याने शिवाजीराजे सही सलामत बाहेर पडले आणि अखेर स्वप्न पूर्ण झाले. 1674 साली शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. अशा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला. शेवटी मी एवढेच म्हणेन की नाव घेताच ज्यांचे अभिमानाने फुलते छाती, दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे छत्रपती. शत्रूस नडले लढले ते स्वराज्यासाठी, धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत ज्यांच्या उभा सह्याद्री, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती, शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे छत्रपती. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. मित्रांनो, तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर कमेंट मध्ये जय जिजाऊ जय शिवराय लिहायला विसरू नका.